ओके. तर मी तुम्हाला माझे दोन शब्द सांगतो. सर्वप्रथम तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात आणि हा बर्थडेचा प्रोग्राम करतोय, तर त्यासाठी तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि आज कविता मॅडम संदर्भात दोन मला जसे सुचतील तसे बोलेल मी. ओके. तर कविता मॅडम, सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप साऱ्या लोकांनी आतापर्यंत जे कौतुक केले ते खरंच आहे, पण तरी याच्यामध्ये दोन गोष्टीची भर घालण्याचा मी प्रयत्न करेन. तर सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला की आता जवळपास तुम्ही दीपाली मॅडम 4 महिन्यापासून हे सगळं ऑफिसमध्ये माणसं ओळखतात, ऑफिसच्या गोष्टी समजतात आणि तुम्हाला जवळपास 1 ते 2 महिन्याचा कालावधी झालेला आहे, बरोबर. इथं काम करत असताना ह्या 1-2 महिने किंवा 2-4 महिने पण तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण असं वाटतं की आपण खूप जुनी ओळख आहे आपली, बरोबर. तर बोलूयात मग आता कविता मॅडम संदर्भात थोडा मी काही लिखाण केलेलं आहे. ओके. तर आज आपण कविता मॅडमचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. अकाउंट डिपार्टमेंटमधील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कविता शेंडगे मॅडम यांचा वाढदिवस. ओके. येस. कविता मॅडम बद्दल बोलायचं म्हटलं तर अकाउंट्स मध्ये जसा बॅलन्स लागतो तसंच त्या आयुष्यातही सगळ्या प्रॅक्टिकली बॅलन्स ठेवतात. कधी कधी एक्सेल शीट पेक्षा त्यांच्या डोक्यातील कॅल्क्युलेशन फास्ट असतात. कोणाचे पैसे येणार, कोणाला द्यायचे, हे सगळं खाटाखाट आधीच असतं. ओके. पण आपल्याला एसओपी प्रोसेस करावी लागते म्हणून त्या गोष्टी कराव्या लागतात, बरोबर. पण फक्त कामापुरतच नाही, आज थोडं पर्सनल बोलायचंय. एक वेळ अशी आली होती जेव्हा मला कोविड झाला होता. त्या कठीण काळात कविता मॅडम माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिल्या. आणि तेव्हाच नाही तर जेव्हा आर्थिक परिस्थिती बिघडली होती तेव्हाही त्यांनी मानसिक आणि व्यावसायिक कामात खूप मोठा सपोर्ट दिला होता. अशी एक वेळ आली होती आयुष्यामध्ये खूप सारं काही संपलेलं आहे आणि जग संपलेलं असे दिवसही मी बघितलेले आहेत. अशा काळातही आम्ही सोबत काम केलेलं आहे. असं 1-2 एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितले मी. खूप साऱ्या काही गोष्टी, पण एवढं मी तर बऱ्याच वेळा असं म्हणतो की ऑफिस कल्चरमध्ये 2 गोष्टी बोलल्या जातात, पर्सनल लाईफ वेगळी आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी. मी तर म्हणतो अजिबात असं काहीच नाही. फक्त रोल वेगळे प्ले करत असतो. माणूस जसा आतून आहे तसाच पुढे दिसत असतो. तुम्हाला तर सर्वांना माझा स्वभाव माहिती आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल मधला माझ्यात काहीच फरक नसतो, बरोबर. तर असं काही गोष्टी झाल्या. याच्यामध्ये माणसाच्या आयुष्यातला अनुभव हा खूप महत्वाचा असतो. आणि तुमच्या सोबत असताना बरेच लोक, तुमचे मित्रमैत्रीण, नातेवाईक, वेळ आल्यानंतर तुमची परिस्थिती निभावली कशी आणि केली कशी हे खूप महत्वाचं आहे. तर अशा साऱ्या गोष्टी घडत गेल्या. तर खरं सांगायचं तर मेहनत, सातत्य आणि जबाबदारी त्यांची ताकदच आहे. पण त्यावर मोठं म्हणजे मन आणि साथ देण्याची वृत्ती. एखादा माणूस खूप साऱ्या मोठ्या गोष्टी करत असतो आणि काही माणसं कमी बोलून खूप मोठं काम करत असतात. हा तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव आहे. त्यांचा शांत स्वभाव सगळ्यांनी वर्णन केलं. कविता मॅडमचा शांत स्वभाव सगळ्यांना पटवून घेतात. नो ॲटिट्यूड, जबरदस्त. तर मी सांगेन शांत स्वभाव, प्रेमाने बोलण्याची पद्धत टीमला जोडून ठेवते. कविता मॅडम तुमच्यासारखी व्यक्ती टीम मध्ये असणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण इथं असलेला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या कलेचा, वेगवेगळ्या स्वभावाचा, वेगवेगळ्या विचाराचा आणि वेगवेगळी मानसिक विचारधारे असलेली सगळी माणसं वेगवेगळ्या लेवलला आपलं काम करत असतात. तुमच्या आयुष्यात आनंद, यश, उत्तम आरोग्य नेहमी राहो ही मनापासून शुभेच्छा. आणि पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असे मी माझे 2 शब्द संपवतोय. धन्यवाद.